शुभारंभ हा होत असतो श्री गणेशाच्या पूजनाने। तर इयत्ता 7वीचे विद्यार्थी या श्री गणेशाला आवाहन करत आहेत की तुम्ही या आणि आमचा हा कार्यक्रम सुरळीतपणे पार पाडा। गणपती बाप्पा मोरया मोरया। मंगलमूर्ती मोरयाचा जयघोष झाला की मनातील मरगळ झटकन दूर पडते, पण जेव्हा साक्षात कैलासपती महादेवाचा डमरू घुमतो ना आणि गणरायाचा थाट सजतो, तेव्हा आसमंत सुद्धा भक्तीच्या रंगात न्हाऊन निघतो। ज्या गाण्याने अखंड महाराष्ट्राला वेड लावलं, जे गाणं कानावर पडलं की पाय आपोआप फिरकायला लागतात, असं गाणं आपण या ठिकाणी ऐकणार आहोत। चला तर मग साऱ्या चिंता आणि काळजी विसरून भक्तिभावाने या नादात सामील होऊया। डम डम डमरू वाजे, जोरदार टाळ्यांच्या कडकडात स्वागत करूया। धमाकेदार सादरीकरण सादर करते आहेत इयत्ता 7वीचे विद्यार्थी। नृत्य सुरू होण्यापूर्वी पुन्हा एकदा काही सूचना। स्टेजच्या उजव्या बाजूला जे कोणी प्रेक्षक उभे आहेत, तुम्हाला विनंती। चला, बालपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा। लहानपण म्हणजे इतकं मधुर असतं ना की आपण सुद्धा त्या बालपणाचे अनुभव घेतलेले आहेत आणि आज मोठे झाल्यावर आपल्याला असं वाटतं की काश भगवान मुझे फिर से वो बचपन चाहिए। तर असेच हे आमचे कैलासवासी सोनीबाई भगत शिशु विद्या मंदिरचे विद्यार्थी चिऊताईचं गीत सादर करणार आहेत। काय संबंध आहे बरं या चिऊताईचा आणि या लहान मुलांचा? तर आपल्या घराच्या परिसरामध्ये अनेक चिमण्या आहेत, कावळे आहेत। या चिमण्या कावळे ज्यावेळी आपल्या खिडकीवर येतात आणि त्यानंतर इयत्ता 2रीचे विद्यार्थी नृत्य सादर करतील, कान्हा सोजा जरा। त्याप्रमाणे विद्यार्थ्यांनी स्टेजच्या उजव्या बाजूला तयार राहायचं आहे। आज आपण या भव्य अशा मंचावरती आपल्या या लहान लहान विद्यार्थ्यांना नृत्य सादर करताना पाहत आहोत। त्याचं संपूर्ण श्रेय जातं ते आमच्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री नामदेवजी रामा भगत साहेब यांना। माननीय श्री नामदेवजी रामा भगत साहेब हे या अखिल नागरी कोळी समाज प्रबोधन ट्रस्टचे सुद्धा संस्थापक अध्यक्ष आहेत। शाळेमध्ये जर का स्नेहसंमेलन घेतलं तर त्यांना खूप छोटासा स्टेज मिळतो, लाईट्स, फोकस, त्यानंतर इतर ज्या तांत्रिक गोष्टी असतात त्या लिमिटेड स्वरूपात मिळतात। म्हणून त्यांची 19 वर्षापूर्वी एक संकल्पना होती की माझ्या विद्यार्थ्यांना, माझ्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना एक भव्य असा मंच मिळायला पाहिजे। त्यांनी जे काही सादरीकरण केलं ते यूट्यूबवरती यायला पाहिजे, त्यानंतर त्यांनाही प्रसिद्धी मिळायला पाहिजे। म्हणून वर्षभरामध्ये जेव्हा जेव्हा शक्य होईल तेव्हा तेव्हा आमच्या या विद्यार्थ्यांना खूप मोठ्या अशा संधी उपलब्ध करून देण्याचं संपूर्ण श्रेय माननीय श्री नामदेवजी भगत साहेब यांना जातं। मी माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका कोटेकर मॅडम यांना निमंत्रित करेन की त्यांनी आमच्या शाळेचं प्रास्ताविक सादर करावं। सर्वप्रथम सर्वांना माझा नमस्कार। स्मार्ट सिटीकडे वाटचाल करणाऱ्या नवी मुंबई शहराची खास ओळख म्हणजे येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या
पदस्पर्शाने पावन झालेली माती आणि हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा. रयतेचे राज्य निर्माण करताना येथील मूळ रहिवासी असलेले आगरी, कोळी, भंडारी या ज्ञातीतील बांधवांनी त्यांच्या प्रती वाहिलेल्या निष्ठा या कालातीत आहे. शहरीकरणातही या ग्राम संस्कृतीचे जतन व्हावे, नागर संस्कृतीला येथील ग्राम संस्कृतीची ओळख व्हावी, या दोन्ही संस्कृतीमध्ये विचारांचे आदान प्रदान व्हावे, नवोदित कलावंतांना हक्काचं व्यासपीठ मिळवून देतानाच जुन्या जाणत्या कलावंतांचा गुणगौरव व्हावा, येथील नागरिकांना 10-12 दिवस विविध प्रकारचे स्टॉल लावता यावेत, खाद्य संस्कृतीचा आनंद घेता यावा, त्यांना रोजगाराची, व्यवहाराची, व्यवसायाची संकल्पना प्रत्यक्ष जाणून घेता यावी, ज्या नागरिकांना नाट्यगृहात जाऊन मनोरंजनाचे कार्यक्रम पाहता येत नाही त्यांना आपल्या घराशेजारीच निशुल्क व निखल मनोरंजनाचे कार्यक्रमाचा आनंद घेता यावा आणि अशा आनंदी वातावरणात नववर्षाची सुरुवात व्हावी हाच उदात्त हेतू मनात ठेवून अखिल भारतीय आगरी कोळी समाज प्रबोधन ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष, माजी सिडको संचालक, माजी नगरसेवक श्री नामदेवजी भगत साहेब यांनी सुरू केलेला हा महोत्सव 19व्या शतकात पदार्पण करत आहे. अशा या उत्साही आणि आनंदाच्या सोहळ्यात मी प्राजक्ता कोठेकर आपणा सर्वांचे नववर्षात सहर्ष स्वागत करीत आहे. आपण सर्व सांस्कृतिक कार्यक्रमासाठी उत्सुक आहात याची आम्हाला जाणीव आहे, पण तत्पूर्वी या वार्षिक स्नेहसंमेलनानिमित्त हे प्रास्ताविक मी आपल्या समोर सादर करताना मला विशेष आनंद होत आहे. आज आपण येथे हजारो विद्यार्थी संख्येने त्यांच्या बरोबरीने आनंदाने आणि निर्भयपणे येथे बसलेले आहात व कार्यक्रमाचा आनंद घेणार आहात. पण मित्रांनो, हा क्षण येण्यासाठी फुले आंबेडकरांनी झेललेल्या चिखल मातीची जाणीव आपण ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. फुले आंबेडकरांचा आदर्श पुढे घेऊन सन 1991 मध्ये श्री नामदेवजी भगत साहेबांनी सर्व गावकऱ्यांच्या सहकार्याने समाजातील तळागाळातील माथाडी कामगार, शेतमजूर, मिठागार कामगार, कारखान्यातील असंघटित कामगार जे असंख्य गरिबीत जीवन कठीत होते, पण त्यांचे स्वप्न आपल्या पाल्याला चांगले शिक्षण देऊन मोठे करायचे आहे, याच्यासाठी हा जगन्नाथाचा रथ ओढण्यासाठी पुढे सरसावले. अशा प्रकारे समाजातील तळागाळातील वर्गातील केवळ 12 ते 14 विद्यार्थ्यांना घेऊन सुरू केलेल्या रोपाचे आज विशाल वटवृक्षात झालेले रूपांतर आपण पाहता. ही वाढ निव्वळ संख्यात्मक नाही तर गुणात्मक देखील आहे. शिक्षण प्रसारक विद्यालय माध्यमिक विभाग इयत्ता 8वी ते 10वी विद्यार्थ्यांचा विज्ञान प्रकल्प 2012-13 मध्ये राष्ट्रीय पातळीवर गेलेला होता. प्रथम माध्यमिक इयत्ता 8वी ते 10वी, नंतर बालवाडी, पूर्व प्राथमिक इयत्ता 1ली ते 4थी, त्यानंतर प्राथमिक इयत्ता 5वी ते 7वी अशी उत्तरोत्तर प्रगती होत गेली
1995 सालापर्यंत विद्यार्थी संख्या 500वर गेली. विद्यार्थी व पालकांच्या आग्रहाखातर बालवाडी ते 10वी पर्यंतचे इंग्रजी माध्यमाचे येणार भागात इंग्लिश स्कूल 1997 पासून सुरू करण्यात आले. आर्ट्स, कॉमर्स, सायन्स ज्युनियर कॉलेज 2004 ला सुरू करण्यात आले आणि सिनियर कॉलेज 2007 ला रीतसर शासकीय परवानगी घेऊन सुरू करण्यात आले. व्यवसाय शिक्षणाची गरज ओळखून अल्पमुदतीचे कोर्सेस सुद्धा विद्यालयात सुरू करण्यात आले होते. आज मितीस जवळजवळ 2000 विद्यार्थी संस्थेमध्ये विद्यार्थ्यांचे काम करीत आहेत. मेहनती शिक्षक, अडीअडचणीत पाठीशी उभे राहणारे तत्पर संचालक मंडळ यामुळे इयत्ता 10वी 12वीचा शालांत परीक्षेचा निकाल देखील 2009 पासून 100% लागू लागला. शिक्षण प्रसारक मंडळाचा हा वृक्ष असा अचानक रुजलेला नाही. असं म्हणतात की प्रत्येक वृक्ष प्रथम तो लावणाऱ्याच्या हृदयात जन्मावा लागतो, मगच तो प्रत्यक्षात अंकुरतो व यथावकाश त्याला नवीन धुमारे फुटत जातात. तर अशा या विशाल वटवृक्षाचे स्वप्न ज्यांनी पाहिले, ज्यांनी फुले आंबेडकरांचा शैक्षणिक वसा तळागाळातील दीनदुबळ्या कष्टकरी पालकांच्या विद्यार्थ्यांसाठी कोणीही शिक्षणाशिवाय वंचित राहू नये यासाठी ज्यांची अखंड तळमळ असते असे आमचे प्रेरणास्थान, ज्यांच्या प्रबळ इच्छाशक्तीची तुलना कविवर्य कुसुमाग्रज यांनी सांगितल्याप्रमाणे अनंत अमुची ध्येया शक्ती अनंत अन आशा किनारा तुला पामरावा अशी होऊ शकेल. असे अत्यंत धाडशी व चिकाटीचे तसेच पिंपळाच्या पानाप्रमाणे सदैव सळसळणारे श्री नामदेवजी भगत साहेबांचा या प्रगतीत बहुमोल वाटा. या जिगरबाज संस्थापक अध्यक्षांनी आणखी एक भव्य स्वप्न उरायची बाळगलेलं आहे. पुढील काळात कृषी, वैद्यकीय यासारख्या विविध काळाच्या कसोटीवर उतरलेले व आजच्या काळाची गरज बनलेले अभ्यासक्रम सुरू करण्याचे स्वप्न बाळगलेले आहे. या शैक्षणिक वाटचालीमध्ये आमचे शिक्षक जर 95-100% शाळेचा निकाल लावू शकतात तर मोठी आव्हाने पेलण्यास ते नक्कीच समर्थ आहे. यावेळी आम्ही सर्व शिक्षकांच्या वतीने तुमचे स्वप्न साकार करण्यासाठी नक्कीच पुढाकार घेऊ हे सांगू इच्छिते. आपणासारखे खंबीर नेतृत्व, त्याला कल्पकतेची व भव्य स्वप्नांची जोड, मेहनती शिक्षक वृंद, सदैव तत्पर कार्यकारी मंडळ सदस्य यांची जोड मिळाल्यास या विशाल वटवृक्षाचा वेलू गगनावर जाण्यास वेळ लागणार नाही. आमच्या या संस्थेची उत्तरोत्तर प्रगती होत जावं अशी आशा करते आणि इथेच हे प्रास्ताविक थांबवते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. अविरतपणे अनेक वर्ष प्राथमिक विभाग आणि माध्यमिक विभाग या दोन्ही विभागांची धुरा सांभाळणाऱ्या आमच्या मुख्याध्यापिका प्राजक्ता कोटेकर मॅडम आणि वंदना पाटील मॅडम या दोघीही अगदी प्रेमळ आणि हुशार अशा मुख्याध्यापिका आहेत. सर्व विद्यार्थ्यांना अगदी प्रेमाने त्यांचे काही समस्या असतील किंवा विद्यादानाचं कार्य असेल त्या नेहमी व्यवस्थित करत असतात आणि सर्व शिक्षक या सर्वांमध्ये सुद्धा सुसूत्रता ठेवण्याचं खूप छान काम ते करत असतात. नुकतीच 1/2026 रोजी आपणा सर्वांना कल्पना आहे आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय श्री अजितदादा पवार यांचं एका विमान दुर्घटनेमध्ये स्वर्गवास झालेला आहे. मी येथे उपस्थित सर्वांना विनंती करेन की आपण एका मिनिटासाठी मौन धारण करूया आणि त्यांच्या पवित्र आत्म्यास आदरांजली समर्पित करूया. आपण मौन सुरुवात करत आहोत. विद्यार्थ्यांनी सुद्धा लक्ष द्यायचं आहे. आपल्याला मौन बाळगायचं आहे. जे मौन आपण परिपाठानंतर बाळगतो ते मौन बाळगायचं आहे. मी सर्वांना विनंती करेन की एका मिनिटासाठी आपण आपल्या जागेवर उभे राहूया
उभे राहूया आणि 1 मिनिटासाठी मौन धारण करूया. 1 मिनिट शांतता. मौन समा. अखंड महाराष्ट्रासाठी अविरतपणे सहर्ष स्वागत. रात्री फक्त आजचा हा उत्साह विद्यार्थ्यांचा पाहिला ना वृषाली, की असं वाटतंय की आनंदाचीच रात्र असणार आहे. नक्कीच. आणि आत्ता हे जे आपल्या समोर नृत्य सादर करणार आहेत ना, ते आहेत आमच्या कैलासवासी सोनीबाई भगत शिशु विद्या मंदिरचे मोठ्या शिशूचे विद्यार्थी. मला तर है ना सरसों का साग और मक्के दी रोटी मुझे तो बहुत पसंद है रंजना. अरे उसका तो कोई जवाब ही नहीं है. इसीलिए तो पूरा पंजाब, ये जो हट्टे खट्टे हमारे पाजी है ना छोटे छोटे, अभी हमको दिखा रहे हैं बल्ले बल्ले दा ढोल. चलिए देखते हैं बल्ले बल्ले दा स्वैग बाय कैलासवासी सोनीबाई भगत बाल विकास मंदिर.
अंजना कैसा लगा हमारा भंगड़ा? लाजवाब, रांगड़ा भांगड़ा, क्या डोल रहे थे ये पंजाबी छोटे छोटे पाजी। सबको पसंद आए ना? एक बार उनके लिए तालियां। बघा, नृत्य प्रदर्शनानंतर तुमचा जो प्रतिसाद आहे तो टाळ्यांमार्फत त्यांच्यासमोर यायलाच पाहिजे, कारण तो म्हणजे त्यांच्यासाठी असतं पुढच्या नृत्य प्रदर्शनासाठी मिळालेलं प्रोत्साहन. पुन्हा एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात आमच्या या मोठ्या शिशूच्या विद्यार्थ्यांसाठी. आप भी दूध और लस्सी पियोगे ना तो ऐसे ही हट्टे कट्टे होगे. स्टँड माईक मिळेल का? पुढचं ला आजकाल धन संपदा शत्रु बुद्धी विनाशाय दीपज्योती नमोस्तुते. या श्लोकातूनही आपल्याला हा संदेश दिलाय की सगळ्यात महत्त्वाची आपल्याकडे काय असायला हवी, संपत्ती कुठली, तर ती आरोग्याची. आणि ते आरोग्य जपणं हे आपल्या हाती आहे. आणि म्हणून या लहानग्या विद्यार्थ्यांकडूनच आपण एक पोषण गीत ऐकूया. सर्वजण तयार आहेत ना? आणि ऐकल्यानंतर त्याचं नक्कीच फॉलो कराल अशी मला आशा आहे. धन्यवाद. अगदी लक्ष देऊन ऐकायचंय बरं का, कारण या गीतानंतर तुम्हाला समजणार आहे काय खावं आणि काय नाही. कैलासवासी कोणीबाई बघ बालिकास मंदिर वर्ग मोठा शिशु आज आम्ही पोषण आहारी सादर करत आहोत. रोज खाऊ अंडेवर भाताचे कंडे, रोज खाऊ अंडेवर भाताचे कंडे, ताकद त्यातच हाय, खरी ताकद त्यातच हाय. बोला चायनीजच्या खाण्याला नाही नाही नाही, बोला बर्गर आणि पिझ्झाला नाही नाही नाही, बोला चायनीजच्या खाण्याला नाही नाही नाही, बोला बर्गर आणि पिझ्झाला नाही नाही नाही. इकडे धन्य जीवनसत्व असते, शरीराचा गरजा पूर्ण ते करते. डाळीकडे धन्य जीवनसत्व असते, शरीराच्या गरजा पूर्ण ते करते. बाहेरचे खाणं पोट बिघडणं, त्रास होतो बियाणारीवरनं. बाहेरचे खाण्याचे पोट बिघडणं, त्रास होतो बियाणारीवरनं. बाहेरचे खाणं पोट बिघडणं, काही भाज्या फळे मध्ये त्याला डॉक्टरची गरज नाही, त्याला डॉक्टरची गरज नाही. बोला चिप्स आणि कुरकुरे नाही नाही नाही, बोला टॉफी आणि चॉकलेटला नाही नाही नाही, बोला चिप्स आणि कुरकुरे नाही नाही नाही, बोला टॉफी आणि चॉकलेटला नाही नाही नाही. शाळेच्या खाण्यात आहे स्वच्छ देशी हवी, घरच्या जेवणात प्रेमाची हवी. शाळेच्या खाण्यात आहे स्वच्छ देशी हवी, घरच्या जेवणात प्रेमाची हवी. संतुलित आहार आहे निरोगी राहू, नियमित वयामध्ये तंदुरुस्त राहू. संतुलित आहार आहे निरोगी राहू,
आईस्क्रीम आणि कोल्ड्रिंकला नाही नाही नाही, बोलत टॉफीच्या पाण्याला नाही नाही नाही, रोज खाऊ वरण भाताचे फंडे, रोज खाऊ वरण भाताचे फंडे, ताकद त्यात सहा, खरी ताकद त्यात सहा, बोला चायनीजच्या खाण्याला नाही नाही नाही, बोला बर्गर आणि पिझ्झाला नाही नाही नाही, बोला चायनीजच्या खाण्याला नाही नाही नाही, बोला बर्गर आणि पिझ्झाला नाही नाही नाही. खूप छान, जोरदार टाळ्या. बघा, अगदी 4 आणि 5 वर्षाचे विद्यार्थी आहेत हे. केवढं मोठं गीत त्यांनी किती छान पाठ केलं होतं. आणि असेच आमच्या NRB एज्युकेशनल सोशल आणि कल्चरल ट्रस्टच्या सर्व वर्गांमधले विद्यार्थी अगदी तल्लख बुद्धिमत्तेचे आहेत आणि त्यांच्याकडून अशा वेगवेगळ्या गोष्टींचा जो सराव करून घेतला जातो त्याचं श्रेय आमच्या सर्व शिक्षकांना जातं. या शिक्षकांसाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. नुकतंच या ठिकाणी NRB एज्युकेशनल सोशल आणि कल्चरल ट्रस्टच्या सदस्य आणि माजी नगरसेविका माननीय सौ इंदुमती भगत मॅडम यांचं आगमन झालेलं आहे. मी त्यांचं शब्दसुमनांनी हार्दिक स्वागत करते. मॅडम, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. तुम्हा सर्वांनी क्रांती ज्योती मराठी माध्यम पिक्चर बघितलाय का? जरा हात वर करा. क्रांती ज्योती मराठी माध्यम. आणि ज्यांनी बघितलं नसेल ना, नक्की जाऊन बघा. आपल्याला आनंद होतो त्यावेळी आपण काय बरं करतो रंजना? आपण गाणी गातो, गप्पा सांगतो आणि सगळ्यात उड्या मारतो. खूप छान. खरोखरच आपल्याला आनंद झाला ना, आपण काम करता करता नाचत असतो, गात असतो, सगळ्यांना जे हवंय ते देतो, आहे की नाही? म्हणजे आपल्या घरातल्यांनी सांगितलं मला छान खाऊ बनवून दे, लगेच आपण बनवून देणार. कोणाला काही वस्तू हवी असेल तर आपण ती त्यांना वस्तू देणार. असंच आनंदाचं गीत नृत्य सादरीकरणाद्वारे आपल्यासमोर सादर करणार आहेत आमचे इयत्ता पहिलीचे लहानसे विद्यार्थी. गीताचे बोल आहेत स्वर्गात आकाशगंगा. सेटिंग होईपर्यंत आपण एक घोषणा द्यायची आहे. मी म्हणणार 1 2 3 4 शिक्षण प्रसारक विद्यालयाची पोरं हुशार. 1 2 3 4 शिक्षण प्रसारक विद्यालयाची पोरं हुशार. नृत्य सादर करत आहेत शिक्षण प्रसारक प्राथमिक विद्यालय इयत्ता पहिलीचे विद्यार्थी. गीताचे बोल आहेत स्वर्गात आकाशगंगा. आकाश
अति सुंदर असं नृत्य प्रदर्शन केलं होतं आमच्या पहिलीच्या विद्यार्थ्यांनी आणि खरोखर इथे बसलेल्या सर्वांना त्यांनी आनंदी करून टाकलेला आहे. मी तर वृषाली इथेच आनंद घेतला आणि नाचून घेतलं त्यांच्यासोबत. हो, मी सुद्धा खूप नाचून घेतलेलं आहे. मला आणि सगळं प्रत्येकाला असं वाटतंय की आपण एकदा उठावं आणि स्वर्गात जाऊन छानपैकी हे सगळं बघून यावं. खूप छान. वार्षिक स्नेह संमेलन म्हणजे सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्यामध्ये असलेल्या कलागुणांना, सुप्त कलागुणांना वाव देणारा एक मंच. तर अशीच आमची इयत्ता 8वीची विद्यार्थिनी कुमारी समृद्धी पवार, हिच्यामध्ये गायनाची खूप छान कला आहे. तर ती आपणासमोर एक गीत गायन करणार आहे. इयत्ता 8वी शिक्षण प्रसारक माध्यमिक विद्यालयाची विद्यार्थिनी कुमारी समृद्धी पवार. या गीत गायनानंतर इयत्ता 2रीच्या विद्यार्थ्यांनी तयार राहायचं आहे आणि त्यानंतर इयत्ता 3रीचे विद्यार्थी मी हाय कोली आणि इयत्ता 4थीचे विद्यार्थी युगत मांडली, पुढच्या 3 ग्रुपने तयार राहायचं आहे. हे गणराया तुला वंदिते, हे गणराया तुला वंदिते,
छान समृद्धी, तुझ्या आवाजामध्ये एक उपजत असा गोडवा आहे. आपण बघा, आपल्यात असलेली कुठलीही कला आहे ना, ती सरावाने आपण सुंदर बनवू शकतो. मात्र उपजत ती कला आपणास देवच प्रदान करत असतो. खूप छान सादरीकरण होतं. पुढच्या गाण्यासाठी येत आहेत आपले छोटेसे कलाकार कान्हा सो जा जरा. रसिक हो, धावपळीच्या जगात ना आपण शांतता शोधत असतो. ही शांतता कुठे मिळते? ती प्रत्येकाच्या आपापल्या मानण्यावर आहे, ठरवण्यावर आहे. पण खरी शांतता लहानपणी मिळते ती आईच्या मायेत, कुशीत आणि देवाच्या भक्तीत. तुम्हाला यशोदा माता माहिती आहे ना? ती त्या खोडकर कन्हैयाला झोपवण्यासाठी लाघवी विनवती करते. अगदी तसाच अनुभव आता आपण घेणार आहोत. या साऱ्या जगाचा भार सांभाळणारा तो कृष्ण जेव्हा शांत निसतो तेव्हा अवघं विश्व स्तब्ध होतं. विसरून जा साऱ्या जगाची ही घाई, विसरून जा साऱ्या जगाची ही घाई. ऐका आता राधेच्या आणि यशोदेच्या मनाची हो गाई. ऐका आता राधेच्या आणि यशोदेच्या मनाची गाई. चला तर मग डोळे मिटून या सुरांच्या कुशीत विसावूया. इयत्ता दुसरीचे चिमुकले सादर करत आहे कान्हा सो जा जरा. डोळे मिटा आणि सुंदर असा या गाण्याचा अनुभव घ्या. मुरी बंसी बजैया नंदलाला कन्हैया. मुरी बंसी बजैया नंदलाला कन्हैया. मुरी बंसी बजैया नंदलाला कन्हैया. मोही मोही ऐसे नहीं छेड़ो सावरे. सुन सुन मासे नहीं खेले दावरे. जाके यशोदा से कह दूंगी रे. कान्हा सो जा जरा. ओ कान्हा सो जा जरा. लुक छुप के तकिया ना मोड़ी. कान्हा सो जा जरा. कान्हा सो जा जरा. नैना से ना छोड़ा मोड़ी. कान्हा सो जा जरा. कान्हा सो जा जरा. कान्हा सो जा जरा. सुनी जो तेरी मुरली चली रे चल दे पिया मोरी वो झूलनी. गाती रही दिलखुली लेना तेरी हवे चढ़ गई तेरी पितरी. खूप छान, खूप छान.
नटखट कान्हा लवकर झोपतच नव्हता. त्याला संपूर्ण दिवस पुरायचा नाही त्याची मस्ती करायला. आणि अशा वेळी त्याची आई आणि सर्व गवळणी त्याला झोपवण्याचा प्रयत्न करत होत्या. इयत्ता दुसरीच्या विद्यार्थ्यांनी खूप सुंदर असं नृत्य प्रदर्शन केलेलं आहे. यानंतर आपणासमोर येत आहेत इयत्ता तिसरीचे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी. अखंड महाराष्ट्रातील संपूर्ण आगरी कोळी समाज आणि यांचे आराध्य दैवत म्हणजेच आपली एकविरा आई. ही एकविरा आई आम्हा सर्वांच्या पाठीशी सतत उभी असते. आम्ही कोळी आहोत. दर्या हा आमचा राजा आहे आणि त्या दर्यामधून आम्ही मासे पकडून आमचा उदरनिर्वाह करत असतो. असं हे कोळ्यांचं गीत घेऊन येत आहेत इयत्ता तिसरीचे विद्यार्थी. गीताचे बोल आहेत मी हाय कोली.
होता आमच्या इयत्ता 3च्या विद्यार्थ्यांनी. विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा सूचना, नृत्य सादरीकरणानंतर आपण आपल्या या स्टेजच्या डाव्या बाजूने उतरायचं आहे आणि सादरीकरणासाठी उजव्या बाजूने वरती यायचं आहे. यापुढील नृत्य सादरीकरणाचा सिक्वेन्स सांगत आहे. 3 नृत्यांनी तयार राहायचं आहे. आई अंबाबाई गोंधळाला ये, शिवबाचा पाळणा, गजबजलाय डोंगर. मंडळी, आता पुढचं गाणं ऐकणार आहात, युगत मांडली. काय आहे बरं या गाण्यामध्ये? तर या गाण्याची ख्याती अशी आहे की एक आनंदी आणि तालावर नाचायला लावणारं लोकगीत आहे. म्हणजे इतर लोकगीतांसारखं हे लोकगीत आहे. आणि या गाण्यातून आपली मराठी परंपरा, नृत्य आणि संगीत किती मजेशीर आहे हे कळतं. तर मग तुम्ही सर्वांनीच या गाण्याच्या ठेक्यावर सुंदर हालचाली, हे कलाकार तर करणारच आहेतच, पण आपणही करावं आणि गाण्याचा मनसोक्त आनंद घ्यावा. चला तर मग आपल्या या मित्रांच्या गोड आणि उत्साही सादरीकरणाचा आनंद घेऊया. सादर करते इयत्ता 4चे मुलं. दुश्मन असू दे, गनीम असू दे, किती बी हुशार. अरे दुश्मन असू दे, गनीम असू दे, किती बी हुशार. शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागे ना पार. हे लागे ना पार, लागे ना पार. हे शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागे ना पार. काय सांगता नाही? अरे मग काय गड हो, यो बसला हाय ना गनीम, येढा मांडून आलंय. आणि मुघलांनी नजर वाकडी. मग राजानं काय केलं? काय केलं महाराज? राजांनी आता युगत काय मांडली? अरे युगत मांडली, युगत मांडली, युगत मांडली, युगत मांडली. अरे युगत मांडली, राजानं युगत मांडली, युगत मांडली, युगत मांडली. बघा बघा बघा, युगत मांडली. राजांनी आता युगत मांडली, शिवरायांनी युगत मांडली, महाराजांनी युगत मांडली. अशी ही युगत मांडली. पंताची जुबान सिद्धीच्या खेम्यात पंततोची भेन. आता राजांच्या म्हणीचं कुणाला ठावं? अहो तुम्हाच ते छावं नाही असं झालं. खूप छान, खूप छान. महाराष्ट्र राज्याचे संस्थापक शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज यांनी मुघल साम्राज्य आणि विजापूरचा आदिलशहा यांना सळो की पळो करून सोडलं होतं आणि त्यासाठी त्यांनी वापरली होती ती गनिमी काव्याची नीती.